कोयना धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। कोयना धरण 50% भरलंय। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट माथ्याच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे आता धरण 50% भरल्याचं पाहायला मिळत आहे। कोयना धरणामध्ये पाण्याची आवक देखील वाढलेली आहे। दरम्यान कोयना धरण परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूयात। साताऱ्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची संततधार ही कायम असलेली आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये। आपण पाहू शकता या ठिकाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची रिपरिप जे आहे ते कायम स्वरूप चालू असल्यामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक जी आहे ती आता साधारण 16,000 क्युसेक्स पेक्षा जास्त ने आवक वाढल्यामुळे कोयना धरणामध्ये सध्या पाणीसाठा जो आहे तो 50 TMC ने पेक्षा जास्त झालेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर कोयना धरण हे 105.25 TMC साठवण क्षमता असलेलं धरण आहे। या धरणावरती पूर्वेकडील अनेक भागासाठी जे आहे ते पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा सिंचनाचा प्रश्न असेल हा एकंदरीत निकामी झालेला एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे हे धरणामध्ये पाणी असणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून हे धरण या वीज निर्मितीसाठी देखील महत्त्वपूर्ण धरण म्हणून मानलं जात आहे। त्यामुळे या परिसरामध्ये जे पावसाची संततधार आहे ती जर अशीच चालू राहिली तर कोयना धरण भरण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागू शकतो। एकंदरीत जर पाहिलं तर हा संपूर्ण परिसर आहे हा पावसाच्या दृष्टिकोनातून अतिशय जास्त पाऊस पडणारा परिसर म्हणून मानला जातो। त्यामुळे या परिसरामध्ये रिपरिप जी पावसाची आहे ती कंटिन्युटी आहे ती कायम असल्यामुळे या ठिकाणी पाऊस पडण्याचे संकेत जे आहेत ते आता हवामान खात्याकडून दिले जात आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हे संकेत अतिशय महत्त्वाचे मानले जात आहेत। पाऊस असाच सुरू राहिला तर धरण भरण्यास मदत होणार आहे। त्यामुळे पूर्वेकडील भागामध्ये जे शेतकरी जे आहे या पावसाच्या कोयना धरणावरती अवलंबून असलेल्या शेतकऱ्यासाठी दिलासा मिळणार आहे। कॅमेरामॅन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।